नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी विज्ञानचं जे जुनं पुस्तक आहे त्या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स, ऑब्जेक्टिव्ह पॉइंट्स पाहणार आहोत। त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर नाही बघितला, अगदी लक्षपूर्वक लाईन टू लाईन जर ह्या नोट्स जर रीड नाही केल्या, वाचल्या नाहीत, जर ऐकल्या नाहीत, तर लक्षात ठेवा, तर तुम्हाला टीईटी नापास होण्यापासून कोणीच वाचू शकत नाही। कारण इयत्ता 7वी जुनं विज्ञानच्या पुस्तकातील ऑब्जेक्टिव्ह नोट्स इतके महत्त्वाचे आहेत की याच्यामधले आतापर्यंत तब्बल 50 ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये आलेले आहेत। किती? 50 ऑब्जेक्टिव्ह 2013 ते 2019 पर्यंत। पेपर 1 परिसर अभ्यास आणि पेपर 2 ज्यांचं विज्ञान आहे, पेपर 2 मध्ये जे विज्ञान आहे ना, त्याच्यामध्ये आतापर्यंत तब्बल 50 प्रश्न ह्या इयत्ता 7वी च्या जुन्या विज्ञानच्या पुस्तकातील आलेले आहेत। काही तर ऑब्जेक्टिव्ह असे आहेत 2013 पासून ते 2019 पर्यंत, काही ऑब्जेक्टिव्ह असे आहेत जे परत 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस आलेले आहेत। त्यासाठी आता इथून शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता अगदी लक्षपूर्वक, वाटल्यास तर डोळ्यात तेल घालून हे ऑब्जेक्टिव्ह लक्षपूर्वक ऐका, वाचा, तोंड पाठच करून टाका। तर चला आता आपण इयत्ता 7वी जुने विज्ञानच्या पुस्तकातील ऑब्जेक्टिव्ह पाहायला सुरुवात करू। जे स्रोत कोणत्याही पद्धतीने कधीही निर्माण करता येत नाहीत त्यांना अनवीनीकरण साधन स्रोत म्हणतात। हवा, पाणी, माती, खनिज कधीही तयार करता येत नाहीत। ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, काही अन्य वायू यांचे संतुलित मिश्रण असलेली हवा कुठल्याच प्रयोगशाळेत तयार करता येत नाही। पाणी हा स्रोत अनवीनीकरण आहे। इस्रायलमध्ये जॉर्डन ही नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन मृत समुद्राला मिळते। आता हा बघा, आपण पहिलंच पेज पाहतोय, त्याच्यातले तब्बल 4 ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत। तुषार सिंचनामुळे इस्रायलची शेती व फळबागा जगप्रसिद्ध आहेत। तुषार जलसिंचनामुळे इस्रायलची शेती व फळबागा जगप्रसिद्ध आहेत। मातीचा 1 सेंटीमीटर थर तयार होण्यास हजारो वर्ष लागतात। 20 ऑगस्ट हा दिन अक्षय ऊर्जा दिन पाळण्यात येतो। 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो। 22 मार्च जागतिक जल दिन। डोडो हा भारतीय चित्ता नामशेष झालेला आहे। लक्षात ठेवा, डोडो हा भारतीय चित्ता नामशेष झालेला आहे। आता पहा, हा सुद्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे। समुद्राच्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड असे अनेक क्षार असतात। समुद्राच्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड असे अनेक क्षार असतात। संयुक्त राष्ट्रसंघ या जागतिक संस्थेने दरडोई 50 लिटर एवढी पाण्याची गरज असल्याचे सुचवले आहे। ज्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जाते अशा जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटिल अल्कोहोल या पदार्थाचा शिडकाव करतात। ते पाण्यापेक्षा हलके असल्याने त्याचा एक पातळ थर पाण्यावर पसरतो, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते। कशामुळे? सेटिल अल्कोहोलमुळे। जलशुद्धीकरण केंद्रात गाळण यंत्र बसवलेली असतात, तसेच त्यात क्लोरीन मिसळतात। या क्रियेला क्लोरिनेशन म्हणतात। 10,000 मिलीमीटर मागे 35 मिलीलीटर पाणी पेय जल म्हणून उपलब्ध आहे। साधी विहीर साधारणपणे 30 मीटर एवढी खोल असते। कूपनलिका 200 ते 300 मीटर खोल असतात। कूपनलिकेचे पाणी जमिनीत फार खोलवर असते, त्यामुळे ते पंप लावून बाहेर काढतात। हिमनगातील पाणी गोड असते। लक्षात ठेवा, हिमनगातील पाणी गोड असते। हा प्रश्न 2014, 2016, 2018, 2019 हेच विधान सत्य असत्यमध्ये, योग्य अयोग्यमध्ये, विधान ओळखामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे एकच विधान आपल्या टीईटीच्या 2014, 16, 18 आणि 19 विचारलं गेलं होतं। हिमनगातील पाणी गोड असते। आता बघा, हे सलग 2 प्रश्न, हे सलग 2 ऑब्जेक्टिव्ह आपल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत। सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जर चंद्र आला आणि तिघेही एका सरळ रेषेत आले की चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, अशा वेळी सूर्यग्रहण झाले असे समजतात। परत एकदा, सूर्य आणि पृथ्वी
यांच्यामध्ये जर चंद्र आला आणि ते तिघेही एका सरळ रेषेत आले की चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, अशा वेळी सूर्यग्रहण झाले असे समजतात. आता चंद्रग्रहणाचा सुद्धा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की तिघेही एका सरळ रेषेत आले की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते, त्यामुळे चंद्राचा काही भाग झाकला जातो, त्याला चंद्रग्रहण म्हणतात. परत एकदा, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली आणि तिघेही एका सरळ रेषेत आले की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते, त्यामुळे चंद्राचा काही भाग झाकला जातो, त्याला चंद्रग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण अमावस्येला दिसते, चंद्रग्रहण पौर्णिमेला दिसते. सूर्यग्रहण अमावस्येलाच दिसते, चंद्रग्रहण पौर्णिमेला दिसते. आता हे महत्वाचं आहे. सूर्याचे किरण वरच्या भागाला तांबडा तर खाली जांभळा रंग असतो, मध्ये पिवळा, हिरवा, निळा असतो आणि सर्वात एकदम मधोमध नारंगी रंग असतो. उष्णतेच्या स्थलांतराचे 3 प्रकार आहेत. कुठले कुठले? वहन, अभिसरण, प्रारण. उष्णतेच्या स्थलांतराचे 3 प्रकार आहेत: वहन, अभिसरण, प्रारण. तांबे हा धातू लोखंडापेक्षा उष्णतेचा अधिक चांगला वाहक आहे. तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम असे स्थायू पदार्थ अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. उष्णतेच्या वहनाला माध्यमाची आवश्यकता असते. विधान सत्य किंवा असत्य ओळखामध्ये विचारलं जाऊ शकतं. उष्णतेच्या वहनाला माध्यमाची आवश्यकता असते, तिथं परीक्षेमध्ये नसते असं देऊ शकतात, सत्य किंवा असत्यमध्ये विचारू शकतात. माध्यमातून जाताना उष्णतेचा वेग त्या माध्यमावर अवलंबून असतो. माध्यमातील कण उष्णतेचे वहन करताना फक्त कंपन करतात, मूळ जागा सोडत नाहीत. आता बघा, हे विधान आपल्या परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. काय होतं विधान? गरम पाणी हे नेहमीच थंड पाण्यापेक्षा हलके असते. गरम पाणी हे नेहमीच थंड पाण्यापेक्षा हलके असते. उष्णता खालून वर प्रवाहांनी स्थलांतरित होते, अशा प्रवाहांना अभिसरण प्रवाह म्हणतात. अभिसरण फक्त द्रव आणि वायू अशा प्रवाही माध्यमातूनच होऊ शकते. उष्णतेच्या वहनाप्रमाणे अभिसरणालाही माध्यमाची आवश्यकता असते. उष्णतेच्या वहनाप्रमाणेच अभिसरणालाही माध्यमाची आवश्यकता असते. अभिसरण क्रियेत माध्यमाचे एक कण मूळ जागा सोडून अभिसरण प्रवाहात प्रत्यक्ष भाग घेतात. माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या स्थलांतराला प्रारण किंवा उत्सर्जन म्हणतात. माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या स्थलांतराला प्रारण किंवा उत्सर्जन म्हणतात. होणाऱ्या उष्णतेच्या स्थलांतराला प्रारण किंवा उत्सर्जन म्हणतात. काळा रंग हा पांढऱ्या रंगापेक्षा अधिक उष्णता शोषून घेतो. काच आणि प्लास्टिक उष्णतेचे दुर्वाहक आहेत, त्यातून उष्णता बाहेर पडू शकत नाही. नाणे हे धातूचे असते. सगळेच धातू उष्णतेचे सुवाहक असतात. सत्यासत्यमध्ये विचारलं जाऊ शकतं. समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे अभिसरण प्रवाहाने वाहतात. अभिसरण प्रवाहामुळे कंदील व वातीला हवेचा पुरवठा होण्यासाठी कंदिलाच्या खालच्या भागाला छिद्रे असतात. अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये आला होता. विधान सत्य असत्य याच्यामध्ये ह्या टाईपमध्ये विचारलं जाऊ शकतं. परत एकदा, अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर विजेचे दुर्वाहक आहे. ज्या तापमानावर द्रवाचे वायूत अवस्थांतर होते त्यास त्या पदार्थाचा उत्कलांक म्हणतात. आता हा एक चार्ट आहे. या चार्टमध्ये पदार्थ दिलेले आहेत, त्या पदार्थाचा द्रवणांक आहे आणि तो पदार्थ किती अंश सेल्सिअसला त्याचा उत्कलनांक असतो असा याच्यामधील पारा हा पदार्थ आपल्या परीक्षेला विचारला होता. हा चार्ट तुम्ही पॉज करून रीड करा, एकदम पाठच करून टाका, कारण ह्याच्यामधलं कुठलाही एखादा पदार्थ आपल्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. मागच्या वेळेस पारा विचारला जातो. 2 स्टेनलेस स्टीलच्या वाट्या एकमेकांत अडकल्या तर आपण त्या उकळत्या पाण्यात ठेवतो. टीन, स्टेनलेस स्टील यांसारखे बहुतेक पदार्थ उष्णता दिली असता प्रसरण पावतात, म्हणजे त्यांच्या लांबीत आकारमानात वाढ होते. तांबे आणि लोखंड या धातूंपैकी तांब्याचे प्रसरण लोखंडापेक्षा अधिक असते. तांबे आणि लोखंड या धातूंपैकी तांब्याचे प्रसरण लोखंडापेक्षा अधिक असते. पदार्थांचे उष्णतेमुळे होणारे प्रसरण आणि अंकुचन या गुणधर्माचा वापर करून तापमापी बनवतात. त्यासाठी सामान्यपणे पाऱ्याचा वापर करतात. पाऱ्याचा गोठणांक -39 अंश सेल्सिअस आणि उत्कलनांक 357 अंश सेल्सिअस आहे.
पारा चमकदार असल्याने चटकन दिसतो, हा परीक्षेमध्ये विचारला गेला होता. पारा चमकदार असल्याने चटकन दिसतो. पारा काचेला चिटकत नाही. पाऱ्याचे प्रसरण नियमित आणि एकसारखे होते आणि ते कायम असते. भट्टीचे तापमान पायरोमीटर या तापमापीत मोजतात. हे सुद्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे पेपर 2 मध्ये. भट्टीचे तापमान पायरोमीटर या तापमापीत मोजतात. 1 किलो पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढल्यास लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची विशिष्ट उष्मा म्हणतात. 1 किलो पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढण्यास लागणारी उष्णता 1 किलो कॅलरी होय. कॅलरी मापी हे एक तांब्याचे दंडगोलाकृती भांडे असून ते एका मोठ्या भांड्यात बसवले जाते. दोन्ही भांड्यामधील जागा बूच किंवा लाकडी भुसा अशा दुर्वाहकाने भरून काढतात. मोठ्या भांड्याला एक एबोनाइट किंवा तत्सम दुर्वाहकाचे झाकण असते. पाऱ्याऐवजी अल्कोहोल हा पदार्थ तापमापीत वापरता येतात. सजीवातील संघटनाच्या विविध पातळी कोणकोणत्या आहेत? पेशी पातळी, इंद्रिय पातळी, ऊती पातळी, संस्था पातळी. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. मॉस, शेवाळ, जलव्याल यांसारख्या सजीवांमध्ये ऊती संघटन असते. हा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. वेगवेगळ्या ऊती एकत्र येऊन त्यांचे इंद्रिय बनते. आता याचे उदाहरण पहा. प्राण्यातील जठर, यकृत तसेच वनस्पतीतील पान, फूल अशी इंद्रिये ऊतींची बनलेली असतात. आता हा सुद्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. बघा 7वीचं पुस्तक ते ही जुनं किती महत्त्वाचं आहे. किती प्रश्न आतापर्यंत आपल्या TETला येऊन गेलेले आहेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. सर्व पृष्ठवंशीय प्राणी आणि बी धारण करणाऱ्या वनस्पती यांमध्ये संस्था पातळीवरील संघटन आढळते. आता हा एक चार्ट आहे. याचे सजीवांतील संघटन आहे. खालून वरती आणि वरून खाली कसं संघटन असतं याचा क्रम परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तेही जोड्या लावा, जोड्या जुळवामध्ये सत्यासत्य, विधान योग्य किंवा अयोग्य याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. तर हा चार्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करा आणि पाठ करून घ्या. वनस्पतींच्या मूळ, खोड, पान अशा शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन म्हणतात. किण्व, ईस्ट यासारख्या सजीवात कालिकायन प्रजननाची पद्धत आढळते. यात पेशीला बारीकसा फुगवटा येतो. कलिकेपासून होणाऱ्या प्रजननास कलिकायन म्हणतात. शैवालाच म्हणजे स्पायरोगायरात अपघटन व अन्य कारणास्तव लहान लहान तुकडे म्हणजे खंड होतात. प्रत्येक खंडापासून स्वतंत्र वनस्पती तयार होते. सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो. पुमंगातील परागकण जायांगाच्या कुक्षीवर पडल्यास तेथे रुजतात. या पद्धतीला परागकण म्हणतात. परागकणापासून परागनलिका वाढत असताना त्यात पुयुग्मके तयार होतात. ती अंडाशयात स्त्रीयुग्मकाशी संयोग पावतात. या संयोगास फलन म्हणतात. फलनातून एक पेशीय युग्मनज तयार होतो. नरामध्ये पुयुग्मज असतो तर मादीमध्ये स्त्रीयुग्मक असते. नरामध्ये पुयुग्मक असते तर मादीमध्ये स्त्रीयुग्मक असते. पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मकाच्या संयोगातून युग्मनज तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक संरक्षक कवच तयार होते. हेच ते अंडे. अमिबा सारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे पेपर 2 मध्ये. अमिबा सारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये विभाजन पद्धतीने प्रजनन होते. जलव्याल सारख्या सजीवात कलिकायन पद्धतीने प्रजनन होते. आता हा सुद्धा परीक्षेत येऊन गेलेला आहे. हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या म्हणतात. हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या म्हणतात. शरीराच्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात. परत एकदा, शरीराच्या भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात. धमन्यांमार्फत शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. शिरा अशुद्ध रक्त अवयवांकडून हृदयाकडे नेतात. शिरा अशुद्ध रक्त अवयवांकडून हृदयाकडे नेतात. आपल्या खायचा शिरा नाही. शिरा आणि शिरा वेगळा. अमिबा सारख्या एकपेशीय प्राण्यात सर्व जीवनक्रिया पेशीतच होत असल्याने त्यांना अभिसरणाची गरज नसते. प्रत्येक वेळी 300 मिलीमीटर पर्यंत रक्तदान करण्यात कोणताही प्रतवार नाही. आता हा एक रक्तगटाचा चार्ट आहे. म्हणजे कोण कोणाला रक्त देऊ शकतो, कोण कोणाचं रक्त घेऊ शकतं त्या संबंधीचं आहे. हे आपल्या परीक्षेला विचारलं गेलं होतं.
परत विचारलं जाऊ शकतं, ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते, म्हणजे ज्यांचं रक्तगट ओ आहे तो कोणालाही रक्त देऊ शकतो. ए बी गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते, म्हणजे ज्याचं रक्तगट ए बी आहे त्याला कुणाचंही रक्तगट चालतं. ओ रक्त गटाला सार्वत्रिक दाता म्हणतात, कारण तो सर्वांना रक्त देऊ शकतो. आणि ए बी गटाला सर्वग्राही म्हणतात. आपल्या अन्नातील तंतुमय पदार्थात सेल्युलोज असते. मानवी शरीरात सेल्युलोजचे पचन होत नसल्याने त्याचा शरीर बांधणीसाठी किंवा ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग होत नाही. विष्ठा तयार होण्यासाठी सेल्युलोजचा उपयोग होत. अन्न घटकांतील ॲमिनो आम्लांचा प्रामुख्याने शरीर बांधणीसाठी उपयोग होतो. शरीर बांधणीसाठी अमिनो आम्लांचा उपयोग होतो. तर यासाठी त्यांच्यावर रासायनिक अभिक्रिया होताना युरिया, अमोनिया आणि काही क्षार तयार होतात. हे पदार्थ शरीराला उपयोगी नसतात. कुठले? युरिया आणि अमिनो हे पदार्थ शरीराला उपयोगी नसतात. शरीरात तयार झालेले हे पदार्थ रक्तांवाटे गोळा केले जाऊन मूत्राशयात जमा होतात आणि मूत्रावाटे शरीराबाहेर फेकले जातात. घामावाटेही असे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येते किंवा माणूस बेशुद्ध होतो. रक्तातील युरियाचे प्रमाण फारच वाढल्यास मृत्यू येण्याचा संभव असतो. महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका, पाठच करा. आता डायलिसिस म्हणजे काय? मानवी शरीरात रक्तातील टाकाऊ पदार्थ रक्तामार्फत म्हणजे किडनीमध्ये नैसर्गिकरित्या मूत्राशयात जमा होतात आणि मूत्रावाटे शरीरातून बाहेर फेकले जातात. वनस्पतींमधील निरुपयोगी पदार्थ वनस्पतींच्या पानात आणि खोडांच्या सालीत जमा होतात. आळूच्या पानात कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात. त्यांचा आकार पाकिटासारखा असून पाकिटाची टोके सुईसारखी तीक्ष्ण असतात. कांद्यातील पातळ पापुद्र्यात ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात. रबराच्या झाडाचा चीक, बाबळातील डिंक, खैराच्या झाडातील कात हे वनस्पतींचे निरुपयोगी पदार्थ आहेत. कशात काय म्हणून हे विचारलं जाऊ शकतं. लघवीतील साखरेमुळे मधुमेह या रोगाचे निदान होते. आता हे कारण आणि परिणाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. मूतखड्याचा विकार झाल्यास टोमॅटो न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण विचारलं जाऊ शकतं, टोमॅटो न खाण्याचा सल्ला का दिला जातो? तर त्याचं कारण कॅल्शियम ऑक्झॅलेट या पदार्थाची शरीरात निर्मिती होऊन विकार वाढतो. जर ज्याला मूतखडा झाला आहे त्याने जर टोमॅटो खाल्लं तर त्याच्या शरीरामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट या पदार्थाची शरीरात निर्मिती होते आणि मूतखडा हा विकार अधिक वाढतो. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 115 मूलद्रव्ये शोधून काढली आहेत. त्यांपैकी 92 मूलद्रव्ये निसर्गात आढळतात, तर बाकीची मूलद्रव्ये शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केली आहेत. हवेत ऑक्सिजन व नायट्रोजन ही मूलद्रव्ये वायुरूपात असतात. ऑक्सिजनचे 2 अणू जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असणारा एक घटक हवेत आढळतो, त्याला ऑक्सिजनचा रेणू म्हणतात. हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन यांसारखी मूलद्रव्ये ऑक्सिजन प्रमाणेच रेणू स्वरूपात आढळतात. सोने, चांदी, तांबे, पारा, सोडियम ही धातूंची उदाहरणे आहेत. कार्बन, गंधक, ऑक्सिजन, हायड्रोजन ही अधातूंची उदाहरणे आहेत. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुगे म्हणतात. संयुगे म्हणजे काय हे विचारलं जाऊ शकतं. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुगे म्हणतात. संयुगांच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू म्हणतात. काय म्हणतात? संयुगाच्या अतिसूक्ष्म कणाला रेणू म्हणतात. आता हा प्रश्न परीक्षेमध्ये कित्येक वेळा येऊन गेलेला आहे. साखर हे एक संयुग आहे. साखर हे एक संयुग आहे. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. हवा हे एक मिश्रणच आहे. विधान सत्य असत्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. हवा हे एक मिश्रणच आहे. लाकूड हे सेल्युलोज, लिग्निन यांच्यापासून बनलेले मिश्रण आहे. दूध देखील एक मिश्रणच आहे. दुधात प्रथिने, मेद व पाणी असते. पोलाद हे लोह आणि कार्बन यांचे संमिश्र आहे. आता हे बघा 2 ऑब्जेक्टिव्ह लगातारचे 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यात पण आपल्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. पोलाद हे लोह आणि कार्बन यांचे संमिश्र आहे. स्टेनलेस स्टील हे क्रोमियम आणि लोखंडाचे संमिश्र आहे. 22 कॅरेट सोने हे तांबे
आणि सोने यांचे संमिश्र आहे. रणगाडे, विमाने ही सुद्धा धातूंच्या संमिश्रापासून बनवली जातात. विमानांमध्ये प्रामुख्याने ॲल्युमिनियम या हलक्या धातूंच्या संमिश्राचा वापर केला जातो. आता हे खूप महत्त्वाचं आहे पेपर 2 साठी. ज्यांचा पेपर 2 आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्ही हे काय करा, कोणत्या मूलद्रव्याला कुठली संज्ञा आहे हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्ही हे थोडंसं व्हिडिओला स्टॉप करा, हे लिहून घ्या वाटलंच तर, आणि तोंडपाठ करून टाका. आता हा सुद्धा एक छोटासा चार्ट आहे. पदार्थाचे नाव, त्याचे इंग्रजी नाव आणि लॅटिन नाव व त्याची संज्ञा काय आहे हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या, पाठच करून टाका. कारण परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारलं गेलेलं आहे, पुढे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. बल्बच्या दिव्यात टंगस्टनची तार असते. टंगस्टनची संज्ञा W आहे. वुल्फ्रॅम या त्याच्या जर्मन नावावरून ती घेतली आहे. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा फक्त एकच अणू दर्शवते. महत्वाचं आहे विधान. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा फक्त एकच अणू दर्शवते. H ही संज्ञा हायड्रोजनचा एक अणू दर्शवते, तर Cu ही संज्ञा तांब्याचा एक अणू दर्शवते. मिठाच्या रेणूत सोडियमचा एक अणू, क्लोरेशनचा एक अणू असतो, म्हणून मिठाचे रेणूसूत्र NaCl असे असते किंवा असे लिहितात. हे पेपर 2 वाल्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. पोटॅशियम परमॅंगनेटच्या रेणूत पोटॅशियमचा एक अणू, मॅग्नेशियमचा एक अणू व ऑक्सिजनचे 4 अणू असतात. त्याचे रेणूसूत्र होते KMnO4. साखरेच्या एका रेणूत कार्बनचे 12 अणू, हायड्रोजनचे 22 आणि ऑक्सिजनचे 11 अणू असतात. म्हणून साखरेचे रेणूसूत्र C12H22O11 असे लिहितात. हे पेज तर खूप महत्त्वाचं आहे. या पेजवरलं आपल्या TET मध्ये आणि झालेली 2008ची आणि 10ची CET याच्यामध्ये खूप विधानं आलेली आहेत. आता हे विधान सत्य असत्य योग्य अयोग्य मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. कोणत्याही संयुगाचे रेणूसूत्र त्या संयुगाचा फक्त एक रेणू दर्शविते. कोणत्याही संयुगाचे रेणूसूत्र त्या संयुगाचा फक्त एक रेणू दर्शवते. हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, नायट्रोजन या मूलद्रव्याला 2 अणू असतात. खडू मूलद्रव्य नसून कॅल्शियम कार्बोनेट याचे संयुग आहे. आता शिसे आणि कतील याचे लॅटिन नाव व त्याची संज्ञा आहे, हे तुम्ही पाठ करून घ्या. आता हे बघा, लगातार 2 TETला आलेले आहेत आणि त्याच्या खालचे लगातार 2 हे CTETला विचारले गेले होते. मानवी कान 20 हर्ट्झ यापेक्षा कमी वारंवारतेची ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो. मानवी कान 20 हर्ट्झ यापेक्षा कमी वारंवारतेची ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो. त्याचप्रमाणे 20,000 हर्ट्झ या वारंवारतेच्या वरच्या ध्वनीलाही आपण ऐकू शकत नाही. म्हणजे 20 हर्ट्झ पेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त हे आपण ऐकू शकत नाही. कुत्री, वटवाघूळ इत्यादी प्राणी अश्राव्य ध्वनी ऐकू शकतात. हे CTET मध्ये विचारलं होतं आणि CET मध्ये सुद्धा. कुत्री, वटवाघूळ इत्यादी प्राणी अवश्राव्य ध्वनी ऐकू शकतात. अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वटवाघूळ डोळ्यांनी पाहण्याऐवजी कानांनीच पाहते. बघा, डोळ्यांनी पाहण्याऐवजी कानांनीच पाहते. कोण? वटवाघूळ. आंदोलन काळ आणि वारंवारता यांची एकके सेकंद आणि हर्ट्झ आहेत. वायूपेक्षा द्रवातील आणि द्रवापेक्षा स्नायूतील प्रसारण अधिक वेगाने होते. ध्वनीचे सपाट पृष्ठावरून परावर्तन होते. परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तित दिशा लंबाशी सारखाच कोन करतात. ध्वनीचा वेग स्नायू पदार्थात द्रव आणि वायू यांच्या तुलनेत अधिक असतो. ध्वनीचा वेग स्नायू पदार्थात द्रव आणि वायू यांच्या तुलनेत अधिक असतो. 20 अंश सेल्सिअस या तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग सुमारे 340 प्रति सेकंद इतका असतो. प्रकाशाचा वेग हा सुमारे 3 × 10⁸ मीटर सेकंद इतका असतो. हा TET मध्ये विचारला गेला होता. म्हणजे ध्वनीच्या जवळजवळ 10⁶ पट इतका असतो. लाकडी पार्टिशन मधून ध्वनी जाते पण भिंतीतून जात नाही. याचे कारण लाकडी पार्टिशनचे कंपन होऊ शकते. भिंतीचे कंपन तितके सहज होत नाही. सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स नामक ग्रीक शास्त्रज्ञाने पिवळ्या रंगाचा ॲबर नामक लाळेचा दांडा आणि उनी कापड घेऊन स्थितीत ऊर्जेचा प्रयोग केला. ॲबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. ॲबरला
ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात, म्हणून या लक्षणाला थेल्सने इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले. 16व्या शतकात विल्यम गिल्बर्ट या इंग्रज शास्त्रज्ञाने हिरे, पाचू यांसारखी रत्ने वापरून बरेच प्रयोग केले. ऋणप्रभार असलेल्या सूक्ष्म कणांना इलेक्ट्रॉन म्हणतात. दोन वस्तू परस्परांजवळ आणून होणाऱ्या विद्युत प्रभारांच्या अशा क्रियेला विद्युत प्रवर्तन म्हणतात. विद्युतदर्शीतील पानांचे एकमेकांपासून दूर जाणे हे वस्तूंच्या प्रभारित असण्याची कसोटी आहे. विद्युत प्रभार ओळखण्याचे साधन विद्युतदर्शी. एबोनाइट व लोकर यांमध्ये इलेक्ट्रॉन्स एबोनाइटकडे आकर्षले जातात. आरसा पुसल्याने त्यावर विद्युत भार तयार होतो, म्हणून त्यावर लगेच धूळ जमते. हे आपल्या डेली लाईफ मधलं उदाहरण आहे, लगेच लक्षात येऊन जाईल. आरसा पुसल्याने त्यावर विद्युत भार तयार होतो, म्हणून त्यावर लगेच धूळ जमते. आता हा स्कॉलरशिप मधला प्रश्न आहे. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता, विद्युतदर्शी अधिक संवेदनशील होण्यासाठी सुवर्णाचीच पाने का वापरतात? तर त्याचं उत्तर आहे, सुवर्णाची पाने खूप पातळ करता येतात. भात, भाकरी, पोळी इत्यादी पिष्टमय पदार्थ आहेत. या पदार्थांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. फुलपाखराला तोंड, दात असे अवयव नसतात. त्याऐवजी त्याला नळीसारखी एक लांब सोंड असते. सर्व पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. हे ग्लुकोज रक्तामार्फत शरीरात सर्वत्र पुरवले जाते. जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोनेजमध्ये होऊन ते यकृतात साठवले जाते. गरज असेल तेव्हा याचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर होतो. तूर, हरभरा, मूग, मटकी, सोयाबीन अशा डाळी तसेच दूध, अंडी, मासे, मांस वगैरे पदार्थांतून प्रथिने मिळतात. प्रथिने हे मूलतः नायट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत. विविध जैव रासायनिक क्रिया घडून आणण्यात मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत. हा आता टीईटी मध्ये येऊन गेलेला आहे. अनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डीऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल म्हणजे डीएनए आणि रायबो न्यूक्लिक आम्ल सुद्धा आरएनए नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत. गळिताच्या धान्यांपासून तेल, मेदाम्ले असे स्निग्धांश असणारे पदार्थ मिळतात. अन्नपचन क्रियेमध्ये मेदाचे विघटन होऊन ग्लिसरॉल आणि मेदाम्ले तयार होतात. रक्तामार्फत मेदाम्ले शरीरभर पुरवली जातात. पालेभाज्या तसेच फळांमध्ये सिक्लुलोज हा तंतुमय पदार्थ असतो. आता हा बघा 2017-2018 मध्ये प्रश्न आलेला होता. बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये, त्या नासू नयेत, त्यासाठी हल्ली गॅमा किरणांचा मारा करतात. परत एकदा, बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी हल्ली गॅमा किरणांचा मारा करतात. हा प्रश्न 2017 आणि 2018 विचारला गेला होता. रेफ्रिजरेटर मध्ये 5 अंश सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि सांधे, हाडे, दात, हिरड्या इत्यादींसाठी सी जीवनसत्व ची गरज असते. हे जीवनसत्व पाण्यात विरघळते. फॉस्फरसच्या त्रुटीमुळे वजनात घट, वाढ, खुंटणे हे विकार संभवतात. गहू, बाजरी, मका इत्यादी तृणधान्य, उडीद, मूग अशा डाळी, अंड्यातील बलक, दूध आणि पालेभाज्या यांच्यामध्ये फॉस्फरस असतो. लोहाच्या अभावामुळे पंडुरोग, ॲनिमिया विकार सामान्यपणे होतो. लोहाच्या अभावामुळे पंडुरोग, ॲनिमिया विकार सामान्यपणे होतो. म्हणून आहारात लोहाचा समावेश असावा. आता लोह कशा कशात असतं? गहू, गूळ आणि हिरवे पालेभाज्या, खजूर यांपासून लोह मोठ्या प्रमाणात मिळते. आता हा प्रश्न आपल्या टीईटीला येऊन गेलेला आहे. मानेत असणाऱ्या औटू ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक स्रवते. त्यात आयोडीन हा महत्वाचा घटक असतो. आयोडीनच्या अभावामुळे होणाऱ्या विकाराला गलगंड किंवा ग्वायटर म्हणतात. आता बघा हे विधान किती महत्वाचं आहे. हे 2016, 2017, 2018, 2019 ला विचारलं गेलं होतं. तब्बल 4 वेळेस एकच विधान तब्बल 4 वेळेस आपल्या परीक्षेमध्ये रिपीट झालं होतं. तर कुठलं आहे? तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ निर्माण होतात. तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ निर्माण होतात. एकदा सत्य असत्यमध्ये एकदा विधान खरं आहे किंवा असत्य आहे असं विचारलं होतं.
पुन्हा योग्य अयोग्यामध्ये सुद्धा विचारलं होतं. मुलांची उंची वाढल्यास कारणीभूत असलेले वृद्धी संप्रेरक मेंदूतील पियूषके तयार होते. त्यांच्या अधिक्यामुळे पायांच्या हाडांची लांबी वाढते. लिटमस हा लायक्लेन वनस्पतीपासून दर्शक मिळवतात. लिटमसचे पाण्यातील द्रावण जांभळ्या रंगाचे असते. आम्लात हा दर्शक मिसळतात तर त्याचा रंग लाल होतो, तर आम्लारीत निळा होतो. आता हे तंबाखू संदर्भात आणि धूम्रपाना संदर्भातच विधान आहे. हे 9वीच्या पुस्तकातील आहे, हे ॲडिशनल आहे. तंबाखूच्या धुरामध्ये पायरेडिन, अमोनिया, अल्डिहाइड, फ्लोरोफ्लोरॉर, कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, सल्फर डायऑक्साईड इत्यादी संयुगे धोकादायक असतात. लिटमस, हळद ही निसर्गात आढळणाऱ्या दर्शकाची काही उदाहरणे आहेत. फिनोल्फथॅलीन, मिथेल ऑरेंज ही अशाच काही प्रकारची दर्शके आहेत ज्या द्रावणामुळे निळ्या किंवा लाल लिटमसच्या रंगात कसलाही बदल होत नाही. अशा पदार्थाला उदासीन पदार्थ म्हणतात. उदासीन पदार्थांमध्ये आम्लाचे किंवा आम्लारीचे गुणधर्म आढळत नाहीत. हा एक छोटासा चार्ट आहे. द्रावण आहे, लिटमस कागदावर होणारा परिणाम आणि फिनोल्फथॅलीनवर होणारा परिणाम, ह्याचा एक चार्ट आहे. तो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून रीड करा, पाठच करून टाका. आता हे विधान सुद्धा आपल्या परीक्षेला येऊन गेलेलं आहे. तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक असते. तंबाखूतील निकोटीन हे मेंदू आणि हृदयाला घातक असते. आता इथून जो पुढला पार्ट आहे तो पेपर 2 साठी खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांचा पेपर 2 आहे त्यांनी प्लीज खूप लक्षपूर्वक वाचा. धातू तापल्यानंतर ऑक्साईड मिळतात. मॅग्नेशियमची फीज जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. 2Mg+O2 म्हणजेच 2MgO असं होतं. मॅग्नेशियम प्रमाणे सोडियम हाही धातूच आहे. सोडियम तापवल्यानंतर हवेतील ऑक्सिजनची संयोग पाहून सोडियम ऑक्साईड तयार होते. धातूप्रमाणे अधातू ही तापवल्यानंतर ऑक्साईड मिळते. धातूप्रमाणे अधातूंची ही तापल्यानंतर ऑक्साईड मिळतात. S+O2 म्हणजे SO2 होतं. सामान्यतः अधातूंची ऑक्साईड आम्लधर्मी असतात. हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल ही दाहक आम्ले आहेत. सामान्यतः धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. आता हे 2 विधान परीक्षेला येऊन गेलेले आहेत. कुठले? सामान्यतः अधातूंची ऑक्साईड आम्लधर्मी आहेत. सामान्यतः धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्मी आहेत. सोडियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड ही धातूंच्या ऑक्साईडची उदाहरणे आहेत. आता हा सुद्धा आपल्या परीक्षेला येऊन गेलेला आहे. धातूंची हायड्रोक्साईड आम्लारी असतात. त्यात OH हा धातू मुख्य असतो. या घटकामुळे संयुगांना आम्लारी धर्म प्राप्त होतो. पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्कली आम्लारी म्हणतात. महत्त्वाचं आहे, पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्कली आम्लारी म्हणतात. ॲल्युमिनियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट हे क्षार सुद्धा आम्लधर्मी असतात. धुण्याचा सोडा, बेकिंग सोडा हे क्षार आम्लारी धर्मी असतात. लिंबू, संत्री, मोसंबी या फळात सायट्रिक आम्ल असते. त्यातून C जीवनसत्व मिळते. आता हा 2013ला विचारला होता. चिंचेतील टार्टारिक आम्ल, दह्यातील लॅक्टिक आम्ल आपले अन्न रुचकर बनवतात. प्रसाधन गृहाच्या स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात. लोणची, मुरांबा टिकवण्यासाठी ॲसेटिक आम्ल किंवा बेझोइक आम्ल वापरतात. आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते, त्यामुळे अन्नपचन सुलभ होते. लक्षात घ्या, अन्नपचन कशामुळे सुलभ होते? तर आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. जमीन आम्लधर्मी असते तेव्हा त्या जमिनीत चुनखडी किंवा चुन्याची निवळी टाकतात. जमीन आम्लारी धर्मी असते तेव्हा जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळतात. विधान सत्य असत्य, योग्य अयोग्य मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, जमीन जर आम्लधर्मी असते तेव्हा त्या जमिनीत चुनखडी किंवा चुन्याची निवळी टाकतात. आणि जर जमीन आम्लारी धर्मी असते तेव्हा जमिनीत सेंद्रिय पदार्थ, आम्लारी धर्मी सेंद्रिय पदार्थ मिसळतात. आणि आम्लधर्मी असेल तर चुनखडी किंवा चुन्याची निवळी. या सेंद्रिय पदार्थांमुळे आम्ले निर्माण होतात. ही आम्ले जमिनीत आम्लारीचे उदासीनीकरण करतात. आता हे पहा, इथून लाईन टू लाईन जे लिहिलेलं आहे ते सगळं परीक्षेमध्ये पडलेलं आहे, येऊन गेलेलं आहे. बघा, जुनं 7वीचं पुस्तक जे विज्ञानाचं आहे ते किती महत्त्वाचं होतं ते आत्ता समजतंय. धातूंची ऑक्साईड्स आम्लारी धर्मी असतात. अधातूंची ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात. परत एकदा, धातूंची ऑक्साईड्स
आम्लारीधर्मी, अधातूंची आम्लधर्मी. धातूंची ऑक्साईड पाण्यात विरघळून आम्लारी तयार करतात, अधातूंची ऑक्साईड पाण्यात विरघळून आम्ल तयार करतात. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांच्या संयोगाने पाण्याचा एक रेणू तयार होतो. हा सुद्धा आता परीक्षेमध्ये विचारला गेला होता. 0°C तापमानावर पाण्याचे बर्फात अवस्थांतर होताना त्याच्या आकारमानात वाढ होते. समुद्राचे बाष्पीभवन सतत होत असते, त्यामुळे क्षारांचे पाण्यातील प्रमाण वाढते. ते दर लिटरला साधारणपणे 35 ग्रॅम एवढे असते. आता हे खूप महत्त्वाचं आहे. 2014, 2018 आणि 2019ला विचारलं गेलं होतं. त्यामुळे समुद्राच्या पाण्यातील घनता पाण्याच्या तुलनेत अधिक असते, म्हणून समुद्रात पोहणे सोपे जाते. कुठल्या? ज्या पाण्याची घनता जास्त असते. मृत समुद्र. इस्रायल आणि जॉर्डन या देशांच्या सीमेवर म्हणजेच मध्य पूर्वेत जो समुद्र आहे त्याला मृत समुद्र म्हणतात. 60 किलोमीटर लांब, 20 किलोमीटर रुंदीचे सरोवर आहे हे. या समुद्राची पातळी समुद्र सपाटीपासून तब्बल 396 मीटर आहे. सततच्या बाष्पीभवनामुळे या समुद्रातील पाण्यात 23 ते 25% क्षार असतात. इतर समुद्रात हे प्रमाण 3.5 ते 4% असते. आता हे कंटिन्यू 2 विधान आहेत, ते दोन्हीच्या दोन्ही परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. मृत समुद्रातील क्षारांत पोटॅशियम, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड आणि ब्रोमाइड यांचे प्रमाण अधिक असते. लक्षात घ्या, मृत समुद्रातील क्षारांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड आणि ब्रोमाइड यांचे प्रमाण अधिक असते. मोठ्या प्रमाणातील क्षारांमुळे मृत समुद्राच्या पाण्याची घनता ही साध्या पाण्यापेक्षा खूपच जास्त असते, म्हणून त्यात पोहताना बुडण्याची भीती नसते. सॅम्युअल सोल या ब्रिटिश राजकर्त्याच्या प्रयत्नाने 1976 साली कायदा करून प्रत्येक जहाजांवर प्लीम सोल रेषा आखण्यात आली. पाण्यात जवळजवळ सर्वच पदार्थ विरघळत असल्याने पाण्याला वैश्विक द्रावण मानले जाते. रासायनिकदृष्ट्या पाणी उदासीन आहे. तांब्यावर ताकातील आम्लाचा परिणाम होऊन ते कळकते. सिट्रसी हे लिंबू वर्गीय फळाचे शास्त्रीय नाव आहे. खाण्याचे तेल आम्ल किंवा आम्लारी नसून उदासीन आहे. आता हा एक महत्त्वाचा चार्ट आहे. महत्त्वाचा म्हणजे खूप महत्त्वाचा चार्ट आहे. याच्यावर आपल्याला विज्ञानातही प्रश्न विचारतात आणि मानसशास्त्रामध्येही येऊ शकतात. तुम्ही हा चार्ट व्हिडिओ पॉज करून स्टॉप करून तर आता तुम्ही पाहिलाच असाल की इयत्ता 7वी विज्ञानचं जे जुनं पुस्तक होतं ते पुस्तक किती महत्त्वाचं होतं. त्या पुस्तकातले आत्तापर्यंत आपल्या परिसर अभ्यास पेपर 1 आणि ज्यांचं विज्ञान आहे, ज्यांचा पेपर 2 आहे, त्यांनी विज्ञान घेतलेलं आहे, त्यांनी 2013 ते 19चे पेपर चेक करा. तुम्हाला ॲज इट इज तंतोतंत हे सापडेल त्याच्यामध्ये. बघा म्हणजे 7वीचं विज्ञानचं पुस्तक किती महत्त्वाचं होतं. त्यासाठी याच्यातलं एकही ऑब्जेक्टिव्ह सोडू नका. याच्यातलं प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर 1 मध्येही विचारलं गेलं आहे, पेपर 2 मध्येही विचारलं गेलं आहे. तर याच्या अगोदरचे विज्ञानचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील, 3री, 4थी, 5वी, 6वी पर्यंतचे विज्ञानचे नोट्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते अगोदर पाहून घ्या. तेही खूप महत्त्वाचे आहेत. ते पाहिल्यानंतर हाही पहा, म्हणजे तुमचं विज्ञान क्लिअर होऊन जाईल. आणि हे विज्ञानचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाहीत, आणि आता विज्ञान कंप्लीट झाल्यानंतर कुठल्या विषयाच्या नोट्सचे व्हिडिओ घ्यायचे ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण खूप जण म्हणत आहेत मानसशास्त्र घ्या, काही जण म्हणत आहेत सोशल सायन्स घ्या. नेमकं काय घ्यायचं ते तुम्ही प्लीज लवकर सजेस्ट करा, म्हणजे याच्यानंतरचा व्हिडिओ त्या विषयावर आपण ट्रान्सफर करू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ह्या नोट्स आवडत असतील तर ह्या व्हिडिओचा तुम्ही फायदा घ्या, तुमच्या मित्रांनाही घ्यायला सांगा. आणि मी एवढी मेहनत घेऊन तुम्हाला हे एवढ्या नोट्स देतोय, त्याचा फायदा घ्या आणि व्हिडिओला लाईक करत जावा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय, तुम्ही कमेंट केल्याशिवाय तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तुमच्या भावना पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण मी सांगायला सांगत आहे, मी माझ्या फ्लोमध्ये सांगत आहे. आणखीन कसं सांगायचं, स्लोमध्ये सांगायचं की स्पीडमध्ये सांगायचं की डबल रिपीट करून सांगायचं, तेही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा, म्हणजे मला समजेल.